मतदार याद्यांमध्ये घोळ निवडणूक आयोगाने चुका दुरुस्त कराव्यात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। चुका दुरुस्त न केल्यास निवडणुका होऊ देणार नाही असं देखील ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला हा थेट इशारा दिलेला आहे। बोगस मतदार आढळल्यास त्याला फटकावा असं देखील आवाहन ठाकरेंनी केलंय। एक चहा नावानिशी आणि चेहऱ्यानिशी जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे जे असते, पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस इकडे पोलिंग एजंट असला पाहिजे। आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला। चहावाला म्हणे पंतप्रधान झाला, अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला। प्रचार सुरू होईल, धूमधडाक्यात कधी आता निवडणूक येईल। एक तर पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतोय की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल। सगळ्यांनी मिळून ठरवू, आम्ही काय वाटेल ते करायचं।